सावंतवाडीचा आहे। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये युती झालेली आहे आणि सिंधुदुर्गमध्ये फक्त सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि आपलं कणकवली 4 ठिकाणी या ठिकाणी युती झाली नाही। सावंतवाडी विधानसभेने आणि सावंतवाडीच्या जनतेने करिश्मा दाखवलेला आहे। हा विशाल परब यांचा विजय नसून रवींद्र चव्हाण साहेब तसंच स्थानिक बीजेपीचे सर्व कार्यकर्त्यांचा विजयी आहे। याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही आता बोलताय तिथे तुमच्या कार्यकर्त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला होता, मतदारांनी दिलेला ही प्रतिक्रिया रिॲक्शन बघा, आजपर्यंत विशाल परबने उग्र कोणाला बोललं नाही, वाईट बोललं नाही आणि आजचा जो गुलाल आहे हा मतपेटीतनं आपण त्यांना उत्तर दिलेलं आहे। आजचं विशाल परब आमदार असो नसो पण विशाल परब लोकांच्या हृदयात आहेत, लोकांसाठी कार्य करणार आहेत। मला एकच खात्री आहे की या ठिकाणी मला एक खात्री आहे की आपणाला पुढील भविष्यामध्ये सावंतवाडीचं डेव्हलपमेंट ही अतिशय महत्त्वाची हा मुद्दा घेऊन आम्ही चालत आहोत। एकनाथ शिंदेंच्या सभेमध्ये दीपक केसरकरांनी तुमच्यावर माफिया असे किंवा बाहेरून आला तसे आरोप केलेले होते आणि हे पार्सल बाहेर पाठवा असं म्हटलेलं होतं। मी सन्माननीय दीपक भाईंना आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगतोय, तुम्ही वडीलधारी आहात, इतर माझे मित्र म्हणतो, इतर माझे मित्र बोलतात म्हणून तुम्हाला ते शोभत नाही आहे। माझ्या वयाच्या डबल वय त्यांचं आहे, त्यांना आम्ही आदर करतोय। कारण सन्मान का करतोय का आम्ही लहान असताना दीपक भाईंना पाहत आलो आहोत। काही का असेना त्यांनी प्रयत्न केले, पुढचे प्रयत्न आमच्यासारख्या व्यक्तींना करायला द्यावे त्यांनी, असं मला वाटतंय। कोणतरी काहीतरी बोलतो माफिया बिफिया, हे आपण का आम्ही पाकिस्तानचे आहोत का? आम्ही मराठी आहोत, आम्ही स्थानिक आहोत। याच्या पूर्वी सुद्धा आम्ही कार्य केलंय। संपूर्ण कोकणामध्ये विशाल परब यांचं कार्य आहे हे जनतेला माहिती आहे। कोण काय वाईट बोललं म्हणून मला काही फरक पडत नाही। जनतेने प्रश्न आज मतपेटीतनं उत्तर दिलेलं आहे। आमचं ठरलंय आमच्या इथे आम्ही देवाला मानतो आणि जनतेला मानतो। विशाल परब सारखा एक तरुण कार्यकर्ता जर आमदारकीला उभा राहिला आणि त्या ठिकाणी चुकीच्या प्रकारे मतदान झालं, लोकांना मी दोष देत नाही, पण चुकीच्या व्यक्तीला निवडून दिलं आणि त्याचं फळ आपल्याला 1 वर्ष भोगावं लागलं। मागील 20 वर्षात आमदार असून सुद्धा साधं हॉस्पिटल डेव्हलपमेंट काहीच नाही आहे। मी केव्हा टीका टिप्पणी करत नाही, परंतु आजही दीपक भाईंनी किंवा असंख्य काही मंडळी त्यांच्यासोबत जे असतात त्यांनी विचार करण्याची गरज आहे की नवीन तरुणांना आपण संधी देणं काळाची गरज आहे। सावंतवाडीच्या जनतेने नाही तर वेंगुर्ल्याच्या जनतेने सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ताकद दिली आहे। याच्यावरनं समजतंय की ते स्थानिक आमदार कोण असू शकतो ही जनता ठरवू शकते। तुम्ही स्वभावावर नांदी समजायची का? 2029ची वाट बघायची गरज नाही आहे। या ठिकाणी आजपासून भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे। तुम्ही स्वभावावर निवडणुका दोन्ही ठिकाणी लढवल्यात आणि विजय प्राप्त केला। महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं उदाहरण सावंतवाडीचं आहे। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये युती झालेली आहे आणि सिंधुदुर्गमध्ये फक्त सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि आपलं कणकवली 4 ठिकाणी या ठिकाणी युती झाली नाही। सावंतवाडी विधानसभेने आणि सावंतवाडीच्या जनतेने करिश्मा दाखवलेला आहे। हा विशाल परब यांचा विजय नसून रवींद्र चव्हाण साहेब तसंच स्थानिक बीजेपीचे सर्व कार्यकर्त्यांचा विजयी आहे। याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही आता बोलताय तिथे तुमच्या कार्यकर्त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला होता, मतदारांनी दिलेला ही प्रतिक्रिया रिॲक्शन बघा, आजपर्यंत विशाल परबने उग्र कोणाला बोललं नाही, वाईट बोललं नाही आणि आजचा जो गुलाल आहे हा मतपेटीतनं आपण त्यांना उत्तर दिलेलं आहे। आजचं विशाल परब आमदार असो नसो पण विशाल परब लोकांच्या हृदयात आहेत, लोकांसाठी कार्य करणार आहेत। मला एकच खात्री आहे की
या ठिकाणी मला एक खात्री आहे की आपणाला पुढील भविष्यामध्ये सावंतवाडीचं डेव्हलपमेंट ही अतिशय महत्वाची हा मुद्दा घेऊन आम्ही चालत आहोत। एकनाथ शिंदेच्या सभेमध्ये दीपक केसरकरांनी तुमच्यावर माफिया असे किंवा बाहेरून आला तसे आरोप केलेले होते आणि हे पार्सल बाहेर पाठवा असं म्हटलेलं होतं। मी सन्माननीय दीपक भाईंना आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगतोय, तुम्ही वडीलधारी आहात, इतर माझे मित्र म्हणतो, इतर माझे मित्र बोलतात म्हणून तुम्हाला ते शोभत नाही आहे। माझ्या वयाच्या डबल वय त्यांचं आहे, त्यांना आम्ही आदर करतोय, कारण सन्मान का करतोय का आम्ही लहान असताना दीपक भाईंना पाहत आलो आहोत। काही का असेना त्यांनी प्रयत्न केले, पुढचे प्रयत्न आमच्यासारख्या व्यक्तींना करायला द्यावे त्यांनी, असं मला वाटतंय। कोणतरी काहीतरी बोलतो माफिया बिपिया, हे आपण का आम्ही पाकिस्तानचे आहोत का? आम्ही मराठी आहोत, आम्ही स्थानिक आहोत। याच्या पूर्वी सुद्धा आम्ही कार्य केलंय, संपूर्ण कोकणामध्ये विशाल परब यांचं कार्य आहे, हे जनतेला माहिती आहे। कोण काय वाईट बोललं म्हणून मला काही फरक पडत नाही। जनतेने प्रश्न आज मतपेटीतनं उत्तर दिलेलं आहे। आमचं ठरलंय पुढे